नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज लसूण शेव बनवणार आहे. नाही त्यासाठी एवढा लसूण घेतला आहे. लसूण जरा बकळच घेतला आहे. एक बटाट शिजवून घेतलं आहे. लिंबू एक घेतला आहे, पण यातला अर्धाच लिंबू पिळणार नाही. आणि ही हिंग आहे आणि ही तांदळाचं पीठ आहे. 2-3 चमचे बारक्या चमच्यानं. 1 चमचा जिरं घेतलं तर. आणि ही चण्याचं पीठ आहे. 100 ग्राम असेल ना, जास्ती असेल जरा. तर मी आता ही मिक्सरमध्ये लसूण आणि जिरं काढून घेते. तुम्हाला दावते आता. तर लसूण आपला बारीक झाला आहे. तर आता ही मी पाण्यात भिजू घालणार नाही. जिरं आणि लसूण हे असंच आपल्याला नाही टाकायचं. ही शोधण्यानं शोधून नुसतं पाणी टाकायचं आहे. आणि जिरं लसूण आपल्याला चोथा टाकून द्यायचं, का तर ते शेवग्यात ही होणार नाही. आता ही बटाटा पण बारीक करून घेते मी. थोडं पाणी टाकते. तर आता ही बारीक झालंय चांगलं बटाटू. तर आता मी शेवसाठी पीठ मळून घेते. हे चण्याचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे. ही आता आपण बटाट्याची पेस्ट काढून घेतलेली आहे. आणि थोडा हिंग टाकते. चवीपुरतं मीठ टाकते. एक चमचा हळद टाकते. 1 चमचा धना पावडर टाकते. थोडी काश्मीर पावडर टाकते. आणि ही तर मी लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट काढलेली पाण्यात भिजू घातलेली. आता ही हिच्यावर ओतून घेते. ही पाक आपल्याला अशी दाबून दाबून रस काढून घ्यायचा सगळा. आणि ही चोथा नाही टाकायचा, ते सोऱ्यात अडकतोय. तर ही लिंबू घेतलेला आहे मी अर्धा कापून, त्याचा थोडा रस पिळते. एक अर्ध टोपाल होईल एवढं तेल टाकते यात, आपली शेव एकदम कुरकुरीत होण्यासाठी. आणि खायचा सोडा 1 चिमूटभर टाकते. तर पाऊस लागला या काहीतरी चटपटीत पोराचीला खायला दिलं पाहिजे. ही राहिले इसरलं
ही लाल मिरचीची पावडर आहे, तिखट. थोडं आपल्याला तिखट पण लागलं पाहिजे की. त्यात पाणी घातलंच नाही मी. बटाट्याची पेस्ट आणि ती जिरा लसणाची पेस्ट काढलेली तीच पाणी, त्यानंच मळले. तुम्हाला जास्ती करायचं असेल तर 2 बटाटे शिजू घाला. एवढंच करायचं असलं तर मग एकच बटाटा घालायचं. तर आता ही पीठ मी एक 5 मिनिटं भिजू दिले या. हे असं पीठ केलंय. लई पातळ बी करायचं नाही, लई घट्ट बी करायचं नाही. तर आता मी तेल टाकून घेते कढईत. कढई तापली आपली. तर आता मी शेवग्यात भरून घेते. पाऊस लागलाय, तुम्ही बी करा, खावा. काय शेव चकली पावसाळ्यात असलं चटपटीच खायला लागतं या पोराशींना. तर आता तेल आपलं तापलं या. कसं तर आता ही शेव आपली कुरकुरीत एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही बी करा, खावा. बघा मावशीने शेव केलेली तुम्हाला आवडत असली तर करून बघा, तुम्ही खावा. आता पाऊस पाणी लागलाय, आपलं काय तर पोराशींना द्या चुटपुट करून खायला. बाहेरचं खायला म्हणजे पावसा पाण्याचं एवढं काय खास नसतं या. खायला लय कष्ट घ्यायला लागत नाही. तर अशीच सगळी राहिलेली अशीच काढून घेते मी.